माझं घर नेहमी स्वच्छ, माझं स्वयंपाक सर्वोत्तम, माझ्यासारखी कोणी नाही. पण खरी गोष्ट वेगळीच होती. घरात त्या अनेकदा चिडचिड करायच्या, छोट्या छोट्या गोष्टीत खोटं बोलायच्या आणि इतर महिलांची निंदा करायच्या. अगदी देवदूतासारखा आव. आदर्श गृहिणी म्हणून मी इथे उभी आहे. पण एक गोष्ट तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायची आहे. स्पर्धेत एक वेगळा राऊंड होता, खरेपणाचा क्षण. त्यात प्रत्येक महिलेला स्वतःच्या एका चुकीबद्दल प्रामाणिकपणे सांगायचं होतं. एकामागून एक सगळ्या महिला उभ्या राहिल्या. कोणी म्हणाली, मी कधी कधी रागात मुलावर ओरडते. कोणी म्हणाली, मी वेळ नीट सांभाळू शकत नाही. सगळ्यांनी आपापल्या चुका कबूल केल्या आणि वातावरण हळूहळू भावनिक झालं. शेवटी सुजाताताईंची वेळ आली. त्या काही क्षण शांत उभ्या राहिल्या. पहिल्यांदाच त्यांना जाणवलं, मी इतक्या वर्षांत कधी स्वतःला खरं पाहिलंच नाही. मी नेहमी स्वतःला परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न केला, पण खरं सांगायचं तर मीही चुका करते आणि कधी कधी खोटंही बोलते. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. म्हणून परिपूर्णतेचा आव आणण्यात मोठेपण नसते, स्वतःच्या चुका मान्य करण्यातच खरे सौंदर्य आणि सामर्थ्य असते. मग पटलं ना दा? रामकृष्ण हरी.